नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, माढा कार्यालयावर पत्राचाईच्या रहिवाशांची निदर्शन आहेत। पत्राचाईच्या रहिवाशांनी कार्यालयावर निदर्शनं करण्यास सुरुवात केलेली आहे। निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात रहिवाशी आक्रमक झालेले आहेत। मोठ्या संख्येने रहिवाशी मोर्चात सहभागी आहेत। माढा कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था पत्राचाय प्रकरण यांच्या वतीने माढा कार्यालय बांद्रा या ठिकाणी आपल्या मागणी करता निदर्शनं केली जात आहेत। जे काम करण्यात आलं, जी घरं देण्यात आली ती निकृष्ट दर्जाची आहेत असा आरोप आहे। पत्राचाईच्या रहिवाशांनी याकरता निदर्शनं करण्यास सुरुवात केलेली आहे। माढा कार्यालयावर पत्राचाईच्या रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, या ठिकाणी रहिवाशी आक्रमक झालेले आहेत, निकृष्ट दर्जाचं काम झालं असा आरोप आहे रहिवाशांचा। नक्कीच लागवी रहिवाशांचा आरोप जो आहे निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्याचा आरोप आहे। त्यांच्याकडून या ठिकाणी फोटो सुद्धा दाखवण्यात येतोय। ज्या फोटोवरती जे बांधकाम कशा प्रमाणे झालं याचे या ठिकाणी दिसतंय। हे जे आहे या ठिकाणी स्लॅब सुद्धा पडल्याचं पाहायला मिळतंय। काही ड्रेनेज या ठिकाणी पाहायला मिळतं, ड्रेन होताना पाहायला मिळतंय। आणि हा माढा कार्यालयाच्या समोर हे सर्व जे पत्राचाळमधील रहिवाशी आहेत ते या ठिकाणी आपल्याला जमल्याचं पाहायला मिळतंय। काय नक्की तुमची त्या ठिकाणची परिस्थिती सध्या आणि आता तुम्हाला निवेदन दिलेलं आहे, काय उत्तर मिळालं? आम्हाला 2 एप्रिलला ओसी देण्यात आली, त्याच्यानंतर भरपूरशी कामं ही अपूर्ण आहेत। आमच्या पीएमसीने रिपोर्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये 70% प्लास्टर हे आमचं डिबॉन्डिंग होते। आज आमच्या बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं आहे। आम्ही सारखं हे पीएमसीचा रिपोर्ट दिलाय, त्यांना महिनाभर झाला पीएमसीचा रिपोर्ट देऊन, अजूनही त्याच्यावर कामं होत आहेत। कंत्राटदार सुद्धा काळ्या यादीत आहे। कंत्राटदार काळ्या यादीत होता। बीएमसी मध्ये तो आधी पूर्वी रोड कॉन्ट्रॅक्टर होता बेसिकली। त्याच्यानंतर हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन त्याला दिलेलं आहे। आणि जे काम आम्हाला दिसतंय ते तुम्हाला बॅनरवर इथे दिसतंय की बॅनरवर काय परिस्थिती आहे ती। 140 करोडचा टेंडर हा 300 करोडवर पोहोचलाय। तर आमचं बांधकाम हे उत्कृष्ट झालं पाहिजे की निकृष्ट झालं पाहिजे हे लोकांनी ठरवायला पाहिजे, हे म्हाडाने शासनाने ठरवायला पाहिजे। आज आमचा वैयक्तिक करार नाही आहे, आमचा डीएन आहे। म्हाडाने 2022 मध्ये आमची कामं चालू केली, विकास करार अजून पण केलेला नाहीये। आमचा विकास करार न होता काम चालू केलेलं आहे म्हाडाने। 9 जुलै 21च्या GR मध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की म्हाडा ही विकासक आहे, तिने आमच्या बरोबर करार करायला नको का? 79 हे जर प्रायव्हेट बिल्डरला तुम्ही म्हणता फॉलो करा, तर स्वतः म्हाडासारखी स्वायत्त संस्था का नाही फॉलो करत आहे? आमच्याकडे 72 गाळे अनधिकृत बांधले गेले। म्हाडासारखी संस्था अनधिकृत गाळे बांधू शकते का? ते नंतर रद्द झाले, ते सुद्धा या फक्त रहिवाशांमुळे, अजून कोणाहीमुळे ते रद्द झालेले नाहीये। पण आजही म्हाडा आपली मनमानी करत आहे, आम्हाला आमचे हक्क देत नाहीये। R9चा ताबा आमच्या इकडे 13 सेक्टर होते, 5 सेक्टर हे म्हाडासाठी होते, 7 सेक्टर हे विकासकासाठी होते आणि R9 सेक्टर हा फक्त आणि फक्त पुनर्विकास क्षेत्रासाठी होता। तो का देत नाहीये आम्हाला? आम्ही का मागण्या फक्त विकासकाच्या मागण्या पूर्ण करायच्या का? विकासकाला ओसी दिल्या, त्यांचे लोक सगळे घरात गेले, आम्ही अजून रस्त्यावर आहोत। 18 वर्ष वैयक्तिक करार करण्यासाठी या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे। वैयक्तिक करार झाला पाहिजे अशी मागणी आहे। आता आम्हाला जी आहे वैयक्तिक करार झाल्याशिवाय आम्ही घरात जाऊ नाही शकत। त्यांचं म्हणणं असं आहे की अलॉटमेंट लेटर आम्ही देतो, जसं हाऊसिंग बोर्ड जसे लॉटरी सिस्टम वाल्यांसाठी देतात अलॉटमेंट लेटर, आता आम्ही ट्रान्झिट स्कॅममध्ये आणि ह्याच्यामध्ये आमचे लॉटरी सिस्टम नाही आहे। तुम्ही आमच्याकडे पुनर्विकासामध्ये तुम्ही लोक ट्राय पार्टी ह्याच्यामध्ये तुम्ही बिल्डरच्या जागी तुम्ही आलेला आहात, तर आमचा हक्क आहे की आम्हाला आमचा महाराष्ट्राला आता जवळजवळ 4 ते 5 हजार करोडचा फायदा झालेला आहे। ते सगळं बाजूला ठेवून तो आमच्यामुळे झालेला आहे। आम्ही मूळ रहिवासी सिद्धार्थनगरचं जेवढा जागा होती तेवढी एवढ्या वर्ष आम्ही सांभाळली, तिकडे एकही अनधिकृत झोपडपट्टी किंवा काही मंदिर मस्जिद काही बनवायला दिलेलं नाहीये आणि आम्ही ती वापरून आम्हाला ती जागा मिळालेली नाहीये। आणि हे बघा, हे यांची कामाची पद्धत बघा, आणि ह्याच्यामध्ये सांगतायत की तुम्ही राहायला जावा करून, आम्ही कसं जाणार? आता कुठेही आम्हाला अगोदर 40,000 भाडं होतं, ह्या लोकांनी 25,000 भाडं केलेलं आहे। आता कुठेही गेलो आम्ही बाहेर, आम्हाला रूम नाही मिळत आहे, आम्हाला भाड्याने राहायला आम्हाला जागा नाही आहे। एकेका घरात 4-4 भाव आहेत, ते राहणार कसे ती लोक?
आणि आम्हाला इथे जर आलो तर आम्हाला म्हाडामध्ये बरं उत्तरही मिळत नाही. कोणी आलो बोरीकर नाही, हा नाही, ते नाही. आताही बोरीकर वगैरे नाही आहेत त्या तिकडे. आम्हाला हा वेळ घेतलेली असूनही ही व्यक्ती आता नाही आहे हजर. पावसाचे दिवस आहेत लागवी, या ठिकाणी काही महिला सुद्धा याकडे पाहायला मिळतात. आजी या ठिकाणी आहेत. आजी, 2 पिढ्या झाल्या असं एक बोल पाहिलं. पिढ्या आमच्या 2 पिढ्या होऊन गेलेल्या आहे. अजून हक्क आमचा आम्हाला मिळालेला नाहीये. आज आम्ही लोक अशा परिस्थितीमध्ये आहे की एक दिवस आम्ही लोक आहे ना एक वर्षासारखा काढतोय. आमचा अधिकार आम्हाला म्हाडाने द्यावा हे आम्हाला कळकळून त्यांना विनंती आहे. आमची हाय त्यांनी घेऊ नये. आमची मनापासून ही त्यांना रिक्वेस्ट आहे की आमची हक्काची घरं यांनी आम्हाला द्यावा. आमची एवढीच प्रार्थना आहे त्यांना. पण या ठिकाणी म्हाडाचं कार्यालय जे मागेच आपल्याला पाहायला मिळतंय, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र प्राधिकरण जे ऑफिस आहे, म्हाडाचं ऑफिस, अनेक वेळा चक्कर मारून सुद्धा म्हाडाकडून कोणतंही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचं या सर्व रहिवाशांचं म्हणणं आहे. आणि या आरोपांच्या विरोधामध्ये, म्हाडा विरोधामध्ये खरं तर हे आंदोलन आपल्याकडे पाहायला मिळतंय. लागवी, स्वप्नील, या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की वारंवार भेटी घेण्याकरता वेळ घेतली जाते. संबंधित अधिकारी तेव्हा होकार देतात आणि नंतर मात्र जेव्हा वेळ येते भेट देण्याची तेव्हा मात्र काही भेट होत नाही. भेट नाकारली जाते, गायब होतात अधिकारी, भेट देत नाहीये. नेमकं कुठं पाणी मुरतंय या सगळ्या संदर्भात म्हाडाकडून काही उत्तरं त्यांना दिली जात आहेत का? प्रतिसाद काही दिला जातोय का? कुठं अडतंय? नक्कीच या ठिकाणी अनेक वेळा वारंवार जे आहेत ते फेऱ्या या म्हाडा ऑफिसमध्ये मारल्या जातात. मात्र त्यांना जे उत्तर मिळतं की या ठिकाणी हा अधिकारी नाहीये, तो अधिकारी नाही, याच्याप्रमाणे सांगितलं जातं. मात्र कुठे नक्की पाणी मुरतंय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. खरं तर तुम्ही अनेक वेळा म्हाडाच्या अधिकाऱ्यांना भेटायला येता, मात्र हा अधिकारी नाही, तो अधिकारी नाही असं सांगितलं जातं. नक्की कुठे पाणी मुरतंय, काय संशय आहे तुम्हाला यामध्ये? हे बघा, आमच्या प्रमुख मागण्या काय आहेत, ज्या त्रिपक्षीय ह्याच्या करारामध्ये नोंदणी केलेल्या आहेत त्या आज त्याच केल्या जात नाही आहेत. माझं म्हणणं काय एवढंच आहे की आमच्या लँडवरती प्रायव्हेट लँडवाल्यांना पोझिशन दिली, OC दिली, आता ते राहायला गेलेत. अधिकाऱ्यांचं असं आहे की आम्हाला पाहिजे तेव्हा ते टाईम देतच नाहीत. आता बघा, ह्या भर पावसामध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी आलो आहेत, तर आम्ही कोणी आज अतिरेकी आहोत का? एवढे पोलीस बंदोबस्त लावलेत. एक लक्षात घ्या, लॉटरीला पण असंच केलं. आम्ही ते मॅन्युअल सांगितलेली, त्यांनी न विचारता त्यांनी ऑनलाईन काढली. प्रत्येक वेळी दादागिरी आम्ही सहन करणार नाही. आज मी तुमच्या मध्य महाराष्ट्राला विचारतो की आज कुठचंही घर घेताना त्याला ॲग्रीमेंट लागतं की नाही? आज तुम्ही येता तेव्हा कोणत्या अधिकाऱ्यांना भेटायला येतं आणि तेव्हा कोणते अधिकारी गैरहजर? आम्ही कोणाला भेटायला येणार? बोरीकरांनाच भेटायला येणार, CEOलाच भेटायला येणार आणि कोणाला भेटायला येणार नाही. आज त्याच्यामध्ये प्रॉब्लेम. आज 40,000हून आम्हाला 25,000 भाडं केलंय, परंतु आजही आम्हाला डेट नाही आहे. कधी 2 तारीखला, 4 तारीखला, कधी 25 तारीखला. प्रत्येक जण आज भाड्याच्या घरात राहतो. आज तुमचंही घर असेल आणि तुम्हाला सांगितलं एखादी ॲग्रीमेंट झाली, त्याच्या सांगितलं 10 तारीखला भाडं देणार आणि हे लोक 25-23 दिवस ते लोक काय करणार? हे प्रत्येकाने म्हाडाने विचार करायला नको का? आज आमच्या लँडला, प्रायव्हेट लँडला तुम्ही OC दिली. आज कल्पतरू, लक्झर, एकता उभी राहिले आणि आज आम्ही बाहेर आहोत. बोरीकर कधी कधी गैरहजर असतात असं म्हटलं जातं. त्यांच्याकडनं आणखी आरोप होत आहेत, अधिक अधिकारी नसतात जागेवरती, त्यामुळे कुठेतरी उत्तरं जे आहेत ते समाधानकारक मिळत नाहीत. नाही, म्हाडांच्या अधिकाऱ्यांकडनं आम्हाला जाचकच उत्तरं मिळत आहेत. आमच्या कोणत्याच गोष्टी ह्या मानल्या जात नाही. आमच्या ज्या गोष्टी मानल्या जातात त्या उपकार केल्यात असं दाखवल्या जातात, जे आमचे हक्क आहेत. आता तुम्ही लॉटरीला बघाल तर लॉटरीला पोलीस जास्ती होते आणि सभासद कमी होते आणि लॉटरी झाली आमची, असा प्रकार झालेला आहे. आता आजच्या तारखेला आम्हाला, आज जे आम्ही इथे उतरलोय, काय आम्हाला छंद आहे का उतरायला? आज आमची सगळी कामं झाली असती तर आम्ही आनंदाने ताबा घेतला असता. पण आज जे आमचं PMC म्हणतोय ना, तुम्ही का नाही PMC नेमला? स्वतः म्हाडाने PMC नेमायला पाहिजे होता ना. मागे एवढा मोठा विकासकाचा जो घोटाळा झाला FSIचा, तो PMC न नेमल्यामुळे झालेला आहे. आज हे बघा, हे आम्ही जे चित्र दाखवतोय हे काल परवाचे आहेत, हे काय आमचे जुने नाही आहेत 5 वर्षापूर्वीचे. हे 2 एप्रिलला जे झालेलं आहे, काय बोलतात, OC झालेली आहे, त्याच्यानंतरची ही चित्र आहेत तुम्हाला जी आम्ही दाखवतोय ती. मग OC कशी दिली हे सगळ्या गोष्टींना? आणि OC जर नव्हती तर मग लॉटरी कशी केली हा प्रश्न येतोय. OC कशी दिली अशा प्रकारचा सुद्धा आता या ठिकाणी प्रश्न विचारला जातोय. खरं तर PMC ज्या नेमायला पाहिजे होता अशी सुद्धा त्यांची मागणी होती, मात्र तो PMC सुद्धा नेमला गेला नाही असं सुद्धा एकंदरीत या रहिवाशांचं म्हणणं आहे. लागली अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाचा सविस्तर माहिती करता.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.